लवकरात लवकर क्लोज करायच्या या ज्या 3 ट्रिक आहेत ना, त्या तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहेत. कारण आज जर आपण बघितलं तर प्रत्येक एक घर सोडला ना, तर प्रत्येक घरामध्ये होम लोन हे आहेच आहे. कारण आजच्या डेटला तुम्ही जे कमावता त्यातला जवळजवळ 40 ते 50% जो EMI आहे तो होम लोनमध्ये जातोय. होम लोन इज अ गुड लोन, पण तेवढाच तो गळायला फास्ट देखील आहे, की त्याचं एक लायबिलिटी आपल्याला आहे. त्यातून लवकरात लवकर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल ना, ह्या ज्या 3 ट्रिक आहेत त्या आपण जाणून घेतल्या पाहिजेत. त्यातली पहिली ट्रिक आहे जी म्हणजे तुम्ही एक EMI हा एक्स्ट्रा द्यायचा आहे. म्हणजे 12 महिन्याचा जो EMI आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक EMI 13वा EMI तुम्हाला एक्स्ट्रा द्यायचा आहे. आणि हा तुम्ही कधी देऊ शकता? सो मोस्ट ऑफ द पर्सन हे सॅलरीड असतात ज्यांच्याकडे होम लोन आहे. सो तुम्हाला जो दिवाळीचा बोनस मिळतोय त्या महिन्यामध्ये एक एक्स्ट्रा इन्कम मिळत आहे, तो EMI आहे तो त्या महिन्यात एक एक्स्ट्रा EMI तुम्हाला पे करायचा आहे. असं जर तुम्ही केलं, एक EMI फक्त एक EMI तुम्ही जर एक्स्ट्रा पे केला, 13 EMI तुम्ही जर दिले, तर तुमचा जो 25 वर्षाचा जो होम लोन आहे, जो टेन्युअर 25 वर्ष जर आपण घेतलाय, तोच टेन्युअर तुमचा 20 वर्षांमध्ये येतोय. सो 5 वर्ष आपण इथे कमी करतोय. दुसरी ट्रिक आहे जी म्हणजे 5% तुमचं EMI जे आहे ते तुम्हाला इन्क्रीज करायचे, वाढवायचं आहे. मोस्ट ऑफ दी आपल्याकडे बऱ्याचदा असं होतं की सॅलरी दरवर्षी वाढते, 10%, 20%, 30% जे पण आहे तुमची इन्क्रीज होत असेल, तर तुम्हाला तुमचा जो EMI आहे तो सेम जेव्हा तुम्ही EMI घेतलाय, जेव्हा तुम्ही होम लोन घेतलाय तेव्हाचा EMI आणि अगदी शेवटपर्यंतचा EMI बऱ्याच जणांचा सेम राहतो. सो मला असं वाटतं जर तुम्ही हा EMI दरवर्षी फक्त 5% वाढवलात ना, तुमची जशी सॅलरी वाढते त्याप्रमाणे तुमचा EMI सुद्धा वाढला पाहिजे. सो फक्त 5% तुमचा जर EMI तुम्ही वाढवलात ना, तर तुमचा जो 25 वर्षाचा होम लोन आहे तो तुमचा 13.5 वर्षामध्येच क्लोज होणार आहे. आता हे कसं करणार? समजा तुमचा EMI आहे 50,000चा, ठीक आहे, तर दरवर्षी तुमचा 50,000 जाणार आहे, पण पुढच्या वर्षी आपण जो EMI आहे तो 5% वाढवणार, म्हणजे 2,500 तुमच्या त्या EMI मध्ये ऍड होणार आहेत. असे दरवर्षी आपण 5% EMI वाढवत नेणार आहोत. याने काय होणार आहे? आपला जो EMIचा टेन्युअर आहे तो लवकरात लवकर संपणार आहे. तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे जर तुम्हाला या दोन्ही ट्रिक आवडल्यात आणि या दोन्ही ट्रिक तुम्हाला जर कॉम्बिनेशन मध्ये करणं पॉसिबल असेल, म्हणजेच एक EMI एक्स्ट्रा द्यायचं, दुसरं म्हणजे 5% EMI आपण वाढवायचं, ही दोन्ही गोष्टी तुम्हाला जर पॉसिबल असेल तर वेल अँड गुड. तुमचा तो EMI आहे तो 10 वर्षामध्येच क्लोज होणार आहे. तर मला वाटतं की प्रत्येकाची फायनान्शियल कंडिशन ही वेगळी आहे, प्रत्येकाची घरची रिस्पॉन्सिबिलिटीज ह्या वेगळ्या आहेत. बऱ्याच घरी हजबंड वाईफ दोघेही कमावतात, सो दोघांचाही टार्गेट असला पाहिजे हा आपला जो होम लोन आहे त्यातून लवकरात लवकर आपण क्लिअर व्हायला पाहिजे. कारण होम लोनची एक मेजर अमाऊंट तुमच्या हातातून क्लिअर होते, तर त्याच अमाऊंटमध्ये तुम्ही तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग करू शकता, मुलाची एज्युकेशन प्लॅनिंग करू शकता. या बऱ्याचशा गोष्टींना स्कोप असेल. सो आता तुम्ही मनावर घ्यायचे. आता ह्या 3 ट्रिक तर तुम्हाला मी सांगितल्यात, पण थांबा, आणखीन एक बोनस ट्रिक तुम्हाला मी देणार आहे, जी म्हणजे तुमचा जर EMI 50,000 आहे तर त्या 50,000च्या EMI मध्ये तुम्हाला 10%ची तुम्हाला SIP करायची आहे. म्हणजेच 5,000ची तुम्हाला SIP करायची आहे. आणि ही SIP तुमची जेव्हापर्यंत चालू राहील, जोपर्यंत तुमचा होम लोनचा टेन्युअर चालू आहे, म्हणजे 10 वर्ष असेल, 15 वर्ष असेल किंवा 25 वर्ष असेल. असं जर तुम्ही केलं तर तुमचा साईड बाय साईड तुमचा होम लोनही क्लिअर होत आहे आणि तुमची एका साईडला तुमची वेल्थही क्रिएट होतीये. सो इथे वेल्थ क्रिएट सोबतच तुमचा जो बँकेला तुम्ही जो इंटरेस्ट दिलाय, ठीक आहे ना, तो इंटरेस्ट तुम्हाला परत मिळेल. सो तुम्हाला ठरवायचं ही बोनस ट्रिक सुद्धा तुमच्यासाठी खूप फायदेशीर होणार आहे. सो या 3 ट्रिक प्लस एक बोनस ट्रिक तुम्हाला मी दिली आहे. सो यातली कोणती ट्रिक तुम्ही यूज करायची आणि आपला होम लोन जो आहे तो लवकरात लवकर क्लिअर करायचं हे तुम्हाला ठरवायचं आहे. तुम्हाला होम लोन रिलेटेड कोणता व्हिडिओ हवा आहे मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.